मीन राशी 20 ते 26 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। मीन राशी, कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात ज्यांना आपण फक्त योगायोग समजतो, पण ते खरे तर योगायोग नसतातच। ते असतात ब्रह्मांडाचे संकेत। एक अदृश्य शक्ती आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते। मीन राशीच्या लोकांसाठी येणारा हा आठवडा साधा नाहीये, अजिबात नाही। तुमच्या आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून जे काही घडत आहे, मनात येणारे विचित्र विचार, अचानक बदलणारी परिस्थिती, काही लोक अचानक दूर जाणं, तर काही अनपेक्षित लोक तुमच्या आयुष्यात येणं, हे सगळं काहीतरी मोठ्या बदलाची सुरुवात आहे। डोळे बंद करून जर तुम्ही स्वतःच्या मनात डोकावलं तर तुम्हाला जाणवेल, मी आत कुठेतरी एक आवाज तुम्हाला सतत काहीतरी सांगतोय, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय। हा आठवडा म्हणजे त्या आवाजाची ऐकण्याची वेळ आहे, कारण ब्रह्मांड आता तुम्हाला थांबणार नाही, ते तुम्हाला पुढे ढकलणार आहे। कदाचित थोड्या कठीण मार्गाने, पण योग्य दिशेने। काही गोष्टी तुमच्या हातातून निसटल्यासारख्या वाटतील, पण त्या निसटत नाहीत, त्या तुमच्यासाठी योग्य नसल्यामुळे दूर केल्या जात आहेत। काही नवीन गोष्टी ज्या तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल, त्या अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील। हा आठवडा तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा काळ फक्त बाहेरच्या जगात बदल घडवणारा नाही, तर तुमच्या आतल्या जगालाही पूर्णपणे बदलून टाकणार आहे। तुमच्या विचारसरणीत, तुमच्या भावनांमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीत। काही वेळा तुम्हाला एकटं वाटेल, काही वेळा असं वाटेल की कोणीच समजत नाही, पण खरं सांगायचं झालं तर हा एकटेपणा नाही, ही तुमच्या आत्म्याची तयारी आहे, एका मोठ्या उंचीवर जाण्याची। दैवी शक्ती तुम्हाला सतत संकेत देत आहे, कधी स्वप्नांच्या माध्यमातून, कधी अचानक घडणाऱ्या घटनांमधून, तर कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या शब्दांमधून। फक्त गरज आहे तर ती जागृत राहण्याची, कारण हा आठवडा ठरवणार आहे की पुढच्या काही महिन्यात तुमचं आयुष्य कोणत्या दिशेने जाणार आहे। मीन राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची, भीती सोडून पुढे जाण्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मांडाने दिलेल्या संकेतांना ओळखण्याची। मीन राशी, 20 ते 26 एप्रिलच्या या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अचानक बदल दिसू शकतात, जे सुरुवातीला थोडे कन्फ्युजिंग वाटतील, पण लक्षात ठेवा, हे बदल तुम्हाला खाली खेचण्यासाठी नाहीत, तर एका मोठ्या संधीकडे नेण्यासाठी आहेत। ज्या कामात तुम्ही खूप दिवसांपासून अडकून पडला होतात, त्यातून आता हळूहळू मार्ग निघताना दिसेल। वरिष्ठांकडून किंवा एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून एक महत्त्वाचा सल्ला मिळू शकतो, जो तुमचं करिअर पूर्णपणे बदलण्याची ताकद ठेवतो। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन आयडिया किंवा कोलॅबोरेशन अचानक समोर येऊ शकतं, पण घाई करू नका, थोडं निरीक्षण करा, मगच निर्णय घ्या। पैशांच्या बाबतीत हा आठवडा मिश्र पण आशादायक आहे। अचानक काही खर्च समोर येऊ शकतात, जे टाळता येणार नाहीत, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिथून तुम्ही अपेक्षा ठेवली नव्हती, तिथूनच पैशांचा काहीतरी मार्ग निघू शकतो। कदाचित एखादा जुना अडकलेला पैसा परत मिळेल किंवा एखादी छोटी संधी तुम्हाला आर्थिक दिलासा देईल, पण लक्षात ठेवा, हा काळ गुंतवणुकीसाठी नाही, तर योग्य नियोजनासाठी आहे। प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूप गूढ आणि भावनिक आहे। जर तुम्ही नातेसंबंधांमध्ये असाल तर काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात, त्यामुळे थोडा तणाव निर्माण होऊ शकतो, पण हे भांडण नाही, हे नातं अजून मजबूत होण्यासाठीची प्रक्रिया आहे। जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अचानक येऊ शकते, ज्याच्याशी तुम्हाला एक अनोखा कनेक्शन जाणवेल, पण लक्षात ठेवा, भावनांमध्ये वाहून जाऊ नका, थोडा वेळ घ्या आणि मगच मन उघडा। मीन राशी, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला या आठवड्यात मेंटल स्ट्रेस जाणवू शकतो। जास्त विचार करणं, भूतकाळात अडकून राहणं हे तुमचं एनर्जी कमी करू शकतं, म्हणून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, शांत बसा, मेडिटेशन करा किंवा निसर्गात वेळ घालवा। तुमचं मन शांत झालं की शरीर आपोआप ठीक होईल। हा आठवडा तुम्हाला एकच गोष्ट शिकवणार आहे, ज्या गोष्टी तुम्हाला सोडून जात आहेत त्या तुमच्यासाठी नव्हत्या, आणि ज्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत त्या तुमचं आयुष्य बदलण्यासाठीच येत आहेत, म्हणून विरोध करू नका, स्वीकार आणि पुढे चला। मीन राशीच्या लोकांनो, हा आठवडा तुमच्यासाठी एक जागृतीचा काळ आहे। भीती, शंका आणि भूतकाळ हे सगळं मागे सोडा, कारण ब्रह्मांड आता तुमच्यासाठी एक नवीन दार उघडत आहे। फक्त विश्वास ठेवा आणि त्या दिशेने एक पाऊल टाका, कारण तुमचं नशीब आता बदलायला सुरुवात झाली आहे। मीन राशी, या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक अतिशय सूक्ष्म पण प्रभावी बदल घडत आहे। एकच गोष्ट पुन्हा पुन्हा घडताना दिसेल,
एकच विचार सतत मनात येणे, एखाद्या व्यक्तीची आठवण वारंवार येणे, एकच प्रसंग वेगवेगळ्या रूपात समोर येणे हे काही साधन नाही, हे ईश्वरी संकेत आहेत. तर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात वारंवार येत असेल तर ती दुर्लक्ष करू नका, कारण त्यामध्येच तुमच्या पुढच्या वाटेचं रहस्य दडलेलं आहे. या काळात तुमची मानसिक आणि भावनिक ऊर्जा खूप नाजूक असेल. काही लोक नकारात्मक बोलणारे, तुमच्यावर शंका घेणारे, तुमचा आत्मविश्वास कमी करणारे अशा लोकांपासून सावध राहा. लक्षात ठेवा, प्रत्येकाशी जुळवून घेणं गरजेचं नसतं. कधी कधी दूर राहणं हाच सर्वात मोठा उपाय असतो. या आठवड्यात एक विशेष गोष्ट घडणार आहे. तुमच्या आयुष्यातील बदल बाहेरून दिसणार नाहीत, पण आतून खूप मोठा परिवर्तन सुरू असेल. तुमची विचार करण्याची पद्धत बदलत आहे, तुमचा आत्मविश्वास वाढत आहे, तुम्ही आतून अधिक मजबूत होत आहात. काही वेळा प्रगती गाजावाजा करत नाही, ती शांतपणे तुमचं आयुष्य बदलत असते. मीन राशीसाठी या आठवड्यात सर्वात मोठा धडा आहे योग्य वेळेची प्रतीक्षा. घाईत घेतलेले निर्णय चुकू शकतात, पण जर तुम्ही थांबलात, निरीक्षण केलं तर तुम्हाला योग्य मार्ग आपोआप दिसेल. या आठवड्यात पुढे धावण्यापेक्षा थांबून योग्य क्षण ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे. या आठवड्यात काहींना वेगवेगळी स्वप्न पडू शकतात, जुन्या आठवणी जाग्या होऊ शकतात. हे दुर्लक्ष करू नका, कारण मीन राशीचं अंतर्मन खूप संवेदनशील असतं आणि या काळात ते तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहे. मीन राशी, तुमचं मन तुम्हाला जे सांगतंय त्याकडे लक्ष द्या, कारण त्यातच तुमचं खरं मार्गदर्शन दडलेलं आहे. मीन राशीच्या लोकांनो, या आठवडा फक्त बाह्य बदलांसाठी नाही, तर आतल्या परिवर्तनासाठी आहे. भीती, शंका आणि भूतकाळ यांना मागे सोडा, कारण आता तुमच्या आयुष्यात एक नवं पर्व सुरू होण्याची चाहूल लागली आहे. जर तुम्ही हे संकेत ओळखले तर येणारे दिवस तुमच्यासाठी आयुष्य बदलणारे ठरू शकतात. मीन राशीच्या लोकांनो, तुम्ही अलीकडेच एक गोष्ट अनुभवली असेल. काही लोक अचानक तुमच्यापासून दूर गेले, काहींचं वागणं पूर्णपणे बदललं. काही वेळा अनोळखी लोक अचानक तुमच्या आयुष्यात आले. तुम्हाला वाटत असेल हे माझ्यासोबतच का घडत आहे, पण खरं सांगायचं तर हे काही अचानक घडत नाहीये. प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक कारणासाठी येते. काही लोक तुम्हाला शिकवण्यासाठी येतात, काही लोक तुमचं मन दुखवून तुम्हाला मजबूत बनवतात आणि काही लोक योग्य वेळी तुम्हाला साथ देण्यासाठी येतात. या आठवड्यात जे लोक तुमच्यापासून दूर जात आहेत ते खरं तर तुमच्या पुढच्या टप्प्यासाठी अडथळा होते, आणि जे नवीन लोक येत आहेत ते तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवण्यासाठी आले आहेत. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला खूप घट्ट पकडून ठेवतो, कारण आपल्याला भीती वाटते त्यांना गमावण्याची. पण हा आठवडा तुम्हाला शिकवणार आहे, जे तुमचं आहे ते कधीच दूर जाणार नाही, आणि जे दूर जातंय ते तुमच्यासाठी नव्हतंच. तुमच्या आयुष्यात आता एक स्वच्छता सुरू झाली आहे. चुकीची माणसं दूर होत आहेत, खरे नातेसंबंध स्पष्ट होत आहेत आणि तुम्ही आतून अधिक मजबूत होत आहात. ही प्रक्रिया थोडी वेदनादायक असते, पण तीच तुमचं आयुष्य योग्य दिशेने नेत असते. या काळात तुम्हाला काही गोष्टी जाणवतील. कोणावर विश्वास ठेवावा हे स्पष्ट होईल, कोण तुमच्यासोबत खरे आहेत हे दिसेल, आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःला नव्याने ओळखायला लागाल. शेवटी एकच संदेश, मीन राशीच्या लोकांनो, लोक बदलत नाहीत, तुमचं भान बदलतं आणि मग तुम्हाला त्यांची खरी ओळख दिसते. या आठवड्यात जे काही घडत आहे ते तुमचं आयुष्य रिकामं करण्यासाठी नाही, तर ते योग्य गोष्टींनी भरून काढण्यासाठी आहे. म्हणून कोणाला धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या, कारण तुमच्यासाठी जे ठरलं आहे ते योग्य वेळी योग्य रूपात तुमच्याकडे येणारच आहे.